अरे उशीर झालता, बिचारीला जायचं होतं पाहुण्यांच्या कार्यक्रमाला बोकडा. मग चपातीला लावायचं होतं त्याला, ती म्हणजे आता लावा एवढ्या चपातीला त्या भाजा म्हणले तुम्ही. आता काय मला नव्हतं माहीत. ठीक आहे म्हणलं बसतो, म्हणलं मी बसतो, त्यात काय ना लय अवघड आहे. पैशा आईला शिजली आणि वाटते बरं का, पण असंच काय तर करत ती दोन्हीकडनं बघून त्याला आवाज असते ती बी. आपण पण ट्राय करू म्हणलं आज, काय अडचण नाही. पण यासारखी काही चपाती एवढी फुगलेली काही दिसत नाही. पोकळी जरा ती होय होय, अगं तिकडं कुठं जरा ढकला गेलो ती चपाती तव्याच्या बाहेरच गेली. हवा चालली होती पण या हवा बंद केल्याची म्हणलं फुगायची नाही. तर ही हवा बंद करून ही सकाळच्या परचा ब्लॉग आपल्याला बनवायचा होता. मग आज काय, आज शेतकरी मस्त चपात्या करायच्या. ते जमतंय का नाही बघत बघत का व्हायना, पण जमाय लागलंच होतं. पण तोवर जरा जाळ कमी पडायला लागला. तर म्हणलं चपाती भाजायची नाही. चपाती जर इडी वाकडी झाली तर म्हणलं हेच डब्याला आहे आपल्याला. त्यापेक्षा म्हणलं जरा चपातीला नीट भाजू जरा काय. मग जायचं जरा मोहरत ढकलला, बोलताना जरा बघितलं कसं आहे काय आहे. आणि यायला पाहिजे बघा इमर्जन्सीला वगैरे. जर आपल्याला जर गरज पडली ना कधी बनवून खाया प्यायची, समजा कुठं बाबा बाहेर चाललो या, आणि जर समजा आपल्याला जर गरज पडली बाबा की जायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला माहीतच नाही कसं काय करायचं आणि काय करायचं. हे हवा बंद केल्यावर हे कुठून फुटली चपाती, ती हवा बंद केली की फुगती राव चपाती, राव चांगली फुगली बरं का. मग आपल्याला अशा गोष्टी माहीत पाहिजे त्या. मग काय केली सुरुवात लगेच, काय डिडं पडतोय काय मी आता. बऱ्यापैकी चपाती चांगली झाली बरं का. मला वाटत होतं चपाती होती कडक, पण चपाती कडक खायला भारी मजा येते. चला मग आता आज बरेच चपाती कडक खाऊ, काय हरकत आहे. चुलीवरची चपाती ती बी ग्रामीण भागातली एकदम मस्तपैकी असा नजारा होता. पण एकच केली बरं का मी काय लाटली फिटली नव्हती, फक्त हा माझ्याकडे भाजायसाठी आली होती. चांगली मस्तपैकी भाजली तेल लावून एकदम ओके पैकी, काहीच विषय नाही. होय होय, अहो तिकडं खाली कुठं चालला आहे व काय नाही. आता ही तव्याच्या बाहेर फिर काय चालली कुठं जाते आहे त्यात काय विषय नाही. आपल्याला 100% हे आपल्यालाच खावं लागणार आहे, त्यात काय पर्याय नाही. कारण दुसरं गरीब कोण नाहीच आज. मम्मी पण गेली गावाला, मॅडम पण चालले त्या कार्यक्रमाला. आता ह्यांची पारी आमच्याकडेच आहे. मग नीट भाजावं म्हणलं होतं, पण काय तरी बी टाकतानाही थोडीफार बाहेर जात होती. निम्मी अर्धी तव्यात निम्मी अर्धी तव्याच्या बाहेर. असो, काय हरकत नाही. कसा वाटला आमचा छोटासा ब्लॉग. आज शेतकरी बळीराजा, आज चपाती बनवताना नाही भाजताना बघा मॅडम बघू हसते ते आमच्याकडं. आज कसं काय चपातीला बसवलं का नाही म्हणून.